नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यातील शुक्रवार म्हणजे साक्षात लक्ष्मी माता आणि जिवंतिका मातेचा कृपेचा दिवस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत. बघा, कोणतेही व्रत करताना नियमासह केले तरच त्याचे पूर्ण फळ आपल्याला भेटते. परंतु बऱ्याच महिला कंटाळ्याने, आळसामुळे या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे कदाचित आपण सर्व काही करूनसुद्धा पुरेसे फळ त्या व्रताचे किंवा पूजेचे आपल्याला भेटत नाही. जिवंतिका मातेच्या पूजेला बसताना स्त्रियांनी नेमका कोणत्या रंगाचा पोशाख परिधान करावा, ज्यामुळे देवीची अद्भुत शक्ती तुमच्या मुलांचे रक्षण करेल, जे तुमचे आणि मुलांचे नशीब बदलून टाकेल. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी खूप भाग्यवान ठरणार आहे. त्यामुळे एकही सेकंद मिस न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर प्रथम आपण व्रत कधी आहे आणि किती शुक्रवार पडतात हे पाहूया. सर्वात आधी आपण हे जाणून घेऊ की 2026मध्ये श्रावण महिना 13 ऑगस्ट 2026 गुरुवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवसापासून जिवंतीचे व्रत सुरू होईल. 2026मध्ये एकूण 5 शुक्रवार येत आहेत. 14 ऑगस्ट पहिला शुक्रवार हा श्रावण शुद्ध शुक्ल पक्षातील पहिला शुक्रवार आहे. येथून व्रताची सुरुवात होते. 21 ऑगस्ट दुसरा शुक्रवार, 28 ऑगस्ट तिसरा शुक्रवार, 4 सप्टेंबर चौथा शुक्रवार या दिवशीच उद्यापन करायचे आहे. कारण नाग नरसोबाचे चित्र अमावस्येच्या अगोदरच विसर्जित करायचे असते. असे म्हणतात की घरातील कर्त्या माणसाने ते अमावस्यानंतर पाहू नये, परंतु प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रथेप्रमाणे ते करावे. 5वा शुक्रवार येतोय 11 सप्टेंबरला. हा कृष्ण पक्षात शेवटचा शुक्रवार. प्रथम आपण थोडक्यात जाणून घेऊया जरा जिवंती मातेची पूजा कशी करावी. हे व्रत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, आपल्या लेकरांसाठी करावयाचे आहे. जिवंती माता ही लहान मुलांचे रक्षण करणारी माता मानली जाते. आपल्या मुलांचे रक्षण व्हावे, त्यांचे आयुष्य सुख समृद्धीचे आणि सदृढ व्हावे म्हणून प्रत्येक आईला हे व्रत करायचेच आहे. तर बघा, श्रावणातील शुक्रवारी सकाळी स्नान करून भिंतीवर जिवतीचा कागद, ज्याला नाग नरसोबा म्हणतात, हा कागद तुम्ही देवघराला लावावा किंवा पाटावर ठेवावा. ही पूजा करत असताना हा श्लोक तुम्हाला म्हणावायचा आहे. नमस्ते माता जिवंतिके, बालरक्षणकारिणी, पुत्रपौत्राप्रदे देवी, सौभाग्य देही मे सदा. जिवंती मातेला हळद कुंकू, अक्षदा, कापसाची वस्त्रमाळ, आघाडा, दुर्वा आणि सुवासिक फुले अर्पण करावीत. विशेषतः लाल फुले व्हावीत. चण्या फुटाण्याचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा. जिवंतीची आरती करावी आणि जिवंतिका व्रताची श्रावण मासातील ती रसाळ कथा आवर्जून वाचावी. याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही. आणि ज्या ताटाने आपण जरा जिवंती मातेची आरती करू त्याच ताटाने आपल्या मुलांना, आपल्या लेकरांना त्यांचे औक्षण आपल्याला करावायचे आहे. आता काही ठिकाणी मुलांचे औक्षण कणकीच्या दिव्यांनी देखील करतात, परंतु तुम्हाला जमेल तसे तुम्ही करू शकता. तसेच या 5 शुक्रवारमध्ये एकदा तरी जरा जिवंती मातेची तुम्हाला ओटी देखील भरावायची आहे. या दिवशी घरी आलेल्या सुवासिनीला आणि लहान मुलांना चणे, फुटाणे आणि गूळ प्रसाद म्हणून दिला जातो. शास्त्रानुसार या दिवशी स्त्रियांनी मुख्यत्वे लाल किंवा हिरव्या रंगाची साडी किंवा पोशाख परिधान करावा.
यामागील अध्यात्म काय सांगते? लाल रंग हा साक्षात आदिशक्ती, तेज आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे. जेव्हा एखादी माता लाल वस्त्र परिधान करून पूजा करते, तेव्हा तिच्यातील सुहासिनी तत्व आणि मातृत्वाची ऊर्जा तीव्रतेने जागृत होते. हे तेज तिच्या मुलाभोवती संरक्षणात्मक कवच निर्माण करते. श्रावण महिन्यात संपूर्ण सृष्टी हिरवीगार नटलेली असते. हिरवा रंग हा निसर्गाचा, सृजनशीलतेचा आणि समृद्धीचा रंग आहे. हिरवा रंग परिधान करणे म्हणजे वंशाची वृद्धी आणि घरातील ऐश्वर्य वाढवण्यासारखे मानले जाते. सकारात्मक ऊर्जेचे आकर्षण होते. आध्यात्मिक शास्त्रानुसार लाल आणि हिरवे रंग हे सात्विक लहरी आणि देवीचे चैतन्य स्वतःकडे अत्यंत वेगाने आकर्षित करतात. यामुळे पूजेचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो आणि घरातील नकारात्मकता नष्ट होते. या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपल्याला मिळते, जेव्हा तुम्ही योग्य रंगाचे वस्त्र परिधान करून आणि शुचिर्भूत होऊन हे व्रत करता, तेव्हा त्याची अद्भुत फायदे आपल्याला होतात. जिवंतिका माता प्रसन्न होऊन तुमच्या मुलांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करते. जिवंतिका मातेचे व्रत करताना महिलांनी प्रामुख्याने पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत आणि शक्य झाल्यास सोन्याचे दागिने घालणेही टाळावे. त्यासोबतच हिंदू धर्मातील इतर पूजाप्रमाणेच या दिवशी देखील काळा आणि गडद निळा रंग वापरणे पूर्णपणे वर्ज्य मानले गेले आहे. जिवंतिका मातेचे व्रत करताना, पूजा करताना लाल किंवा हिरव्या रंगाचे परिधान केल्यास आपल्या लेकरांची, मुलाबाळांची रक्षण होते. लाल आणि हिरव्या रंगातून निर्माण होणाऱ्या सात्विक ऊर्जेमुळे मुलांवर येणारी अपघाती किंवा अवेळी संकटे टळतात. जसे आपण कथेत पाहिले आहे की यमराजालाही मागे फिरावे लागले. सुख समृद्धी घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि मुलांची बुद्धी व प्रगती चांगल्या मार्गाने होते आणि मुलांच्या वर जिवंती माताचे आशीर्वाद कायम राहतात. कारण जिवंती माता ही मुलांची रक्षण करणारी माता मानली जाते. तर मैत्रिणींनो, यंदाच्या श्रावण शुक्रवारी लाल किंवा हिरवा रंग परिधान करून जिवंती मातेची पूजा करून आपल्या लेकरांची, मुलाबाळांचे रक्षण करा. तिची पवित्र कथा आवर्जून वाचा, कारण कथेशिवाय व्रत पूर्ण होत नाही. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मनापासून ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यास मात्र अजिबात विसरू नका. जय माता दी. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.